नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर। आज आपण आलेले आहो तुमसर तालुक्यातील परसवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या या तलावामध्ये, जिथं सौंदर्यीकरणाच्या नावावर मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे। वास्तविक पाहता हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे। तहसीलदाराला याची परवानगी देण्याचा अधिकार नाही, परंतु तहसीलदार तुमसर हे 500 ब्रासची रॉयल्टी ही वाढवून या व्यक्तींना देत आहेत। परंतु वास्तविक पाहता इथं हजारो ब्रास माती ही इथून खोदून जवळ तुमसर रोड रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी जे बालाघाटचे कंत्राटदार आहे ते इथं वाहून नेत आहेत। दररोज जवळपास 300 ते 400 ट्रक इथून माती जात आहे। आणि नाव काय सांगण्यात येतो तर परसवाडा जे ग्रामपंचायत आहे तिथले जे पदाधिकारी ते सांगतात की या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याकरता हे सर्व खोलीकरण करण्यात येत आहे, परंतु वास्तविक ही चित्र वेगळे आहे। या ठिकाणाहून माती आणि मुरुम त्या रेल्वेच्या ठिकाणी नेण्यात येत आहे। ही एक खूप मोठा भ्रष्टाचार आहे। यामध्ये तहसीलदार तुमसर, उपविभागीय अधिकारी तुमसर, खनिककर विभाग आणि जिल्हा परिषदचे अधिकारी तसे ग्रामपंचायत परसवाडाचे पदाधिकारी हे सर्व संमिलित आहेत। आपण पाहू शकता कशा म्हणजे जवळपास 5 फूट अंतर बघा, हे 5 फूट अंतर खुदाई सुरू आहे। म्हणजे समजा या ठिकाणी एखादा काही प्राणी आला पाणी प्यायला आणि तर फसला तर त्याचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही। पूर्ण तळा यांनी खोदून ठेवलेला आहे आणि याला पूर्णपणे मूकसंमती जी आहे ती तहसीलदार तुमसर, उपविभागीय अधिकारी तुमसर आणि ग्रामपंचायत अशा सर्व मिळून या ठिकाणी भोंगळ कारभार केला जात आहे। हजारो ब्रास माती मुरुम या ठिकाणी कायद्याला बगल देऊन कायद्याला बाजूला ठेवून हे सर्व प्रकार सुरू आहे। तरी जिल्हाधिकाऱ्यांनी यावर त्वरित कारवाई करावी आणि हा अवैध उत्खनन एक प्रकारे थांबवण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। बीबीजी न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा।